हॅलो गाईज, तर आज आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत कुणाचा. आमच्या शेतात कांदे कापायला आलेले आहेत बाया, त्यांचा इंटरव्ह्यू घेऊया आपण. चला. माझं नाव छबूबाई. सरपंचकीला कधी उभे होत्या तुम्ही? मागच्या आज 4 वर्षाला. 4 वर्षाला काय केलं तुम्ही गावासाठी? काय गावासाठी मस्त पाणी आणलं, नळ योजना केली, पण लोकांनी मला पाडून टाकलं. परत पाडून टाकलं? मग परत उभ्या का नाही राहिल्या? नाही ना, राहून दिलं त्यांनी. परत दुसऱ्या वर्षी सगळे केले योजना गावाची मी, हा, पण मला काही नाही ठेवलं त्यांनी. आमच्याकडे तर पाणी नाही आलं. कधी उभा राहता? आम्ही मत देऊ तुम्हाला. आता अजून 2 वर्षांनी. 2 वर्षांनी मग मतदान करशील ना मला? हा, तुम्हालाच तरी. अजून कोणाला करणार आहे? रोड करून द्या आमचा. पहिला रोड लय खराब आहे. बरं, चालतं. आमचे दुसरे मेंबर, किती मुलं आहेत तुम्हाला? काय करतात मुलं? मुलं काय करते? तुला एक पोलीस आहे, एक मोठा अधिकारी आहे, वनक्षेत्रा. मग तुम्हाला किती अभिमान वाटतो तुमच्या पोरांचा? लय अभिमान वाटतो. भरपूर भरपूर वाटतं का? किती पोस्ट काढल्या तुमच्या पोरांनी? पोरांनी 7 पोस्ट काढल्या. बघा, 7 पोस्ट काढल्यात एक सोबत. खूप कष्ट करून केलंय त्यांनी. पोरांना शिकवलंय, पोरांनी कष्टाचं चीज केलंय. अजून काय पाहिजे, नाही का? तिसरा मेंबर, काय करताय तुम्ही? काय कांदे कापिते? किती कापले दिवसभर? कापले आता 4-5 पोती. तुम्ही पोत्यात कांदे भरता का? नाही, गोण्याने. किती भरते एक गोणी? एक गोणी 50 किलो. पण कांद्याला काय भाव आहे आता? कांद्याला काय देते तर 1000, 800, 900 फक्त? परवडतं का मग कांदे करायला? आता नाही परवडे, तरी पण आता शेतकऱ्याला करावंच लागत. मग तुम्हाला काय बोलायचंय का आता? सरकारला काय बोलायचं असेल तर? आता काय सरकारला बोलायचंय? सरकार भाव मागितला तरी देत नाही. आपलं हाय ते शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आमच्या कष्टाचा दाम द्या आम्हाला. आम्ही नाही माल पिकेला तर तुम्ही काय खाता? हा, खत किती वेळा टाकलं? 4 वेळा खत टाकलंय, 4 वेळा फवारणी केली, किती का महागाचं बी पेरलंय. तर उन्हात कष्ट करतो तरी पण त्याला भाव देत नाही. काय उपयोग करून? काय उपयोग नाही करून तरी? आम्ही आता कांदे नाही करणार, इथून पुढं धान्य नाही विकणार. सरकारने लक्ष द्या. महिला मंडळ काय म्हणताय? लक्ष द्या. आम्ही एवढा मोठा राजमा केला, हा, किती 6-7 बायांनी 3 दिवस, त्याला काहीच भाव भेटला नाही. अजून घरात आहे. विकला नाही का तुम्ही अजून? विकलाच नाही आम्ही. फाशी घ्यायची का सरकार आपलं शेतकऱ्यांनी? जायचं मरून. मरून गेल्यावर कसं होईल? त्यांना काय फरक पडणार आहे मेल्यावर? कितवीला आहे तू? 6वीला. 6वीला? शाळेत नाही जात का? जाते पण मम्मी जाऊन नाही देत. मम्मी जाऊन नाही देत? 175 रुपये किलो ना राजम्याचं बी घेतलंय 1 किलो, आणि आता 7 रुपये. 7 रुपये मागते. आम्हाला 10 रुपये तरी भाव पाहिजे ना. रॉकी 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 पंजा दे. हात चाटला. एकंदरीतच आमचं म्हणणं असं आहे की आमच्या मालाला भाव दिला पाहिजे, नाहीतर आम्ही मार्केटला माल न्यायचं बंद करू. तर तुम्ही ठरवा आता, कारण त्या काम करताय शेतामध्ये, त्यांच्या मालाला भाव द्या, नाहीतर आम्ही आमचे धान्य वगैरे काय पण मार्केटला न्यायचे बंद करू. मग तुम्हाला जे खायचं ते तुम्ही खा, आम्ही स्वतःपुरतं पिकू.